डेफिनेटली विकेट टेकर गोलंदाज नकुल नानकर म्हणून त्याची ओळख आपण पाहिलं. पॉवर प्ले स्पेशालिटी गोलंदाजी करण्याची क्षमता अनेक वेळा आपण पाहिला तर विकेट टेकर गोलंदाज हा राहिलाय आणि त्या क्षमतेनुसार आपण पाहू शकतोय की स्वतःला सिद्ध करण्याची एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं तर डीपमध्ये खेळाडू पाहायला मिळतात 38 सर्कलच्या बाहेर डीपमध्ये लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन पाहायला मिळतो आणि मिड विकेट हे तीन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर 38 सर्कलच्या मध्ये विकेट किपर पाहायला मिळतात ॲज अमित नानकर. त्यानंतर आपण पाहतोय गलीला एक खेळाडू पाहायला मिळतात शॉर्ट कव्हर पॉईंट त्यानंतर शॉर्ट कव्हर आहे. त्यानंतर ऑन साईडला आपण बघितलं तर मिड ऑन लाईक खेळाडू पाहायला मिळतं शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लाईक ही फील्ड यू रचना आपल्याला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिले षटक घेऊन सज्ज झालाय नकुल सामना करतोय आपण पाहिलं तर दर्शन. पहिला चेंडू शुभेच्छा. पहिला चेंडू तोडलाय फोडलाय आणि थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे नेऊन सोडलाय आणि दर्शनने घडवले षटकाराचं दर्शन नकुलला पहिल्याच बॉलवर 6 धावा. थँक्यू डीजे. क्या बात आहे. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय एक आक्रमक ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर विश्लेषण करायचं झालं तर विस्फोटक स्टार्ट म्हणजे सातत्याने अशी एका खेळाडूची ओळख ज्याने भारतीय क्रिकेट गाजवलं वीरेंद्र सेहवाग म्हणजेच ज्या खेळाडूची आठवण करून दिली कारण की त्याला फरक काही पडायचा नाही. मॅचचा पहिला बॉल असो आणि जवळजवळ आपण पाहायला मिळतं वीरेंद्र सेहवाग या खेळाडूची आठवण मात्र करून दिली. या खेळाडूने ऋतिक म्हात्रे यांच्या माध्यमातून 3 चेंडूवर 3 षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज मात्र असेल आणि नक्कीच कॅश प्राईज आमच्यापर्यंत जमा झाले फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी आणि खेळाडूंसाठी असेल. आपण पाहिलं सध्या तरी या वेळेला मात्र आपण पाहिला आहे हा चेंडू सोडून दिला आहे आणि पाहिलं तर पंचांनी म्हटलं हा खराब चेंडू आहे वाईट चेंडू आहे आणि हा वाईट चेंडू पुन्हा फेकावा लागेल नकुलला. म्हणजे नकुलवर मोठं दडपण निर्माण केले त्या एका मोठ्या फटक्याने एका बिग सिक्सरने आणि ते दडपण मात्र नक्कीच आणखी किती यशस्वी राहणार आहे की नकुल त्या पहिल्या चेंडूला मागे सोडून मात्र पुढचा विचार आणि पुढचा रस्ता मात्र इथून चांगला करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. डेफिनेटली आपण पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कारण की फील्डचं जे बंधन आहे त्या बंधनाचा योग्य त्या रीतीने फायदा उचलून एक चांगला षटक करण्याचा पण आता प्रयत्न होताना पाहायला मिळेल इशिका स्पोर्ट्स तडखड या टीमच्या माध्यमातून. कारण की त्यांना माहिती आहे इथे आपल्याला जर धावा खोऱ्याने आणि जास्त वेगाने झपाट्याने जर अर्जित करायचे आहेत तर पहिला षटक आहे त्या पहिल्या षटकामध्ये जर फील्डचं बंधन आहे त्याच्यामध्ये जर आपण जास्त घेतल्या तर मग उर्वरित 3 षटकामध्ये आपण फ्री माइंडने क्रिकेट खेळू शकतो आणि त्याच अनुषंगाने सध्या ही आक्रमक सुरुवात म्हणजे फलकावर झालेली 7 धाव्यांची सुरुवात ही आपल्याला पाहायला मिळते एका चेंडूनंतर. हा शॉर्ट पिच चेंडू होता थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता इथे दर्शननं परंतु जिथेच आपण पाहू शकतो की N10 चेंडू हार्ड लाईनवर पडल्यानंतर थोडासा आपण पाहू शकतो की खाली राहिला आणि त्यामुळेच आपण पाहिलं की इथे जो शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता अयशस्वी झाला. डॉट चेंडू पाहायला मिळाला नकुलचं चांगलं कमबॅक और पिच चेंडू या वेळेला लॉफ्टेड आहे अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये थेट हवाई हल्ला आणि चेंडूने गाठला बाउंड्री लाईनच्या बाहेरचा बल्ला हा पाहायला मिळतोय दर्शनच्या बॅटमधून या षटकामध्ये दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. काय कमालीची बॅटिंग करतोय दर्शन आक्रमक आणि आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे दर्शन त्याने दाखवून दिलंय या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा पाहिला आपण जोरकस मारण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या खालच्या भागाला चेंडू लागला तर तो एंडला अर्जुनच्या माध्यमातून फील्ड चांगलं झालं परंतु थ्रो अपुरा झाला आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावफळक पाहिलं तर मोठा होताना पाहायला मिळतोय तब्बल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा ह्या फलकावर लागल्या गेल्यात आणि एक चांगली सुरुवात आणि गोड सुरुवात आणि मोठी सुरुवात ही इशिका स्पोर्ट्स तडखड या टीमला मिळते.
ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर सध्या एका बाजूनेच आपण फलंदाजी पाहिली, कारण की दुसऱ्या बाजूने सध्या तरी आपण पाहिलं ना, जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय वैभव, तो नॉन स्ट्राईक यांकडेच आहे. ओ, यावेळेला काय घडलंय, विपरीत घडलंय. एका बाजूने आपण पाहिलं तर झेल मात्र सुटला होता, परंतु दुसऱ्या बाजूने हिट विकेटच्या स्वरूपात मात्र विकेट मित्र म्हणेन स्वतः बहाल केले फलंदाजानं. दर्शन नक्कीच मित्र म्हणेन सुरुवातीला चांगलं दर्शन दिलं, पण मात्र हे दर्शनने दिलेलं दर्शन मात्र आपण पाहिलं तर बिघडवला. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली, माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. धन्यवाद डीजे. आलेले सगळे खेळाडू, क्रीडा रसिक आणि DBN लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक आणि आमचे पाहुणे सगळ्यांचं एकविरा ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हंगाम आपण पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची सुरुवात झाली. दुसरी स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर आणखीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण की गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटील पाड्याच्या माध्यमातून एक स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचनंतर MB स्पोर्ट्स बागपाडा टीमच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्याचनंतर आपण पाहिलं तर आता जो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहिलं तर क्रिकेट महासंग्रामाची जी सुरुवात झाली आणि ते नक्कीच जिथून झालेला हा आरंभ आता मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही आहे, कारण की नक्कीच इथून येणाऱ्या प्रत्येक पुढे तशा कालांतराने अनेक स्पर्धा ज्या आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहेत, कारण की सह्याद्री चषक सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे या मैदानावर. त्याचनंतर कदाचित आपण पाहिली तर अष्टविनायक स्पोर्ट्स पलटपाड्याच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे सरपंच उपसरपंच चषक टेवरीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पोमनच्या मैदानावर स्पर्धा पाहायला मिळणार आहे आणि अनेक स्पर्धा मात्र आपल्या भेटीला आता येताना पाहायला मिळतील. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुर्दैवरित्या दर्शन मात्र बाद झाला हिट विकेटच्या स्वरूपात आणि संघाचा घात झाला. हे पहिलं विकेट अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. आता तिसऱ्या क्रमांकावर येताना पाहायला मिळतोय आपल्याला आशिष. ह्या वेळेला हा चेंडू खराब दिसतोय आणि पंच तेच म्हणतात की हा वाईट बॉल आहे. हे षटक आतापर्यंत आपण पाहिलं 16 धाव्यांचं झालं. एक विकेट मात्र मित्र म्हणेन की फलंदाजीच्या नक्कीच दिलदारपणाने मिळाले, कारण की हिट विकेट झाला नसता तर ही विकेट मात्र गोलंदाजच्या खात्यामध्ये गेली नसते. एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक. हो, या वेळेला तेज तर्रार चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि पॅटच्या गॅपमधून निर्धाव चेंडूची समाप्ती, पहिले षटक समाप्त होताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं प्रथमतः फलंदाजी करत असताना इशिका स्पोर्ट्स तडखड या संघाची स्थिती 1-16 हे पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ अजून सुद्धा असणार आहे, परंतु या 3 षटकामध्ये किती धावा फलकावर अर्जित केल्या जातील हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय हे सुद्धा पाहणार आहोत एका DJ विश्रांतीनंतर. चला डीजेला ऐकूया, त्यानंतर एकविरा चषकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. दुसऱ्या षटकामध्ये आपण वळतोय. पहिलं षटक समाप्त झालं. पहिलं षटक नकुलने 16 धावा दिल्या. आता दुसऱ्या षटकाचा जर विचार करायचा झाला तर राकेश एक डेफिनेटली परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं लेफ्ट आर्मने गोलंदाजी करण्याची क्षमता असणारा खेळाडू आणि विकेट टेकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रोटेक्शन घेतलंय डीपमध्ये जर पाहायला मिळतं, कारण की पहिला षटक जे फील्डचं बंधन होतं ते शिथिल झालं आणि आता एक धाव संख्येवर मात्र नियंत्रण ठेवण्यासाठी डीपमध्ये प्रोटेक्शन स्वतःच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर दिशाहीन वाईट बॉलचा इशारा, फिरकी गोलंदाजी म्हणून ओळख राकेश या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे व्हेरिएशन धीम्या गतीने टाकू शकतोय, स्लोअर वन टाकू शकतोय, ज्याप्रमाणे आपण बघितलं फास्टेस्ट वन, त्यानंतर लेग कटर
हे जास्त जास्त खासियत आहे. हो, यावेळेला पाहिलं आपण नक्कीच कडेकडे शॉर्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. गतीने बीट केलं इथे वैभव या खेळाडूला, कारण की त्याच्याकडे आपण पाहू शकतो की तितका लॉंग रनअप नाही. धन्यवाद डीजे. 14 आणि 25 धावा एक चांगला शॉट एक्झिक्यूट करताना पाहायला मिळाले. या वेळेला मात्र पाहिला आपण ब्लॉक हॉल करण्याचा प्रयत्न होता. स्वतः गोलंदाज मात्र चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न कदाचित मात्र आपण पाहू शकतोय लवकर चेंडूला फील्ड केला असता तर नक्कीच इथे विकेटची चान्स बनली असते, परंतु आपण पाहिलं तिथे आक्रमकता मात्र आपण पाहू शकतो दर्शवले नाही राकेशनं. धावफलक 27 धावा 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. एक चेंडू आहे या दुसऱ्या षटकामध्ये. थोडीशी नाराजी व्यक्त केली अमितने ॲज अ विकेट किपर म्हणून आपण त्यांना पाहिलं. तर या संघाचं नेतृत्व सातत्याने करत असताना पाहायला मिळत आहे. सध्या ओडिया सुरतचा हा बॉल अपील केली आहे, मात्र आपण पाहिलंय तितके आत्मविश्वास नव्हता. पंच म्हणतात की लेग बाय आहे आणि एकंदरीत आपण पाहू शकतोय की इथे तर षटक संपल्याचा इशारा मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने धावफलकावर एक बाद 28 धावा. 12 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये पाहूया किती धावांचा मात्र इथे टार्गेट सेट केला जाणार आहे. वळूया पुन्हा एकदा टीचेकडे. फलंदाजांसाठी मेजवानी आहे, कारण की 3 चेंडूवर 3 षटकार आणि ऋतिक म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि ऋतिकजी म्हात्रे साहेब आपण बघितलं तर सध्या तरी आमच्या मंचावर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर विचार केला तर या एकविरा ट्रॉफीसाठी आपण पाहिलं नक्कीच मोठेपणा नक्कीच दिलाचा दानशूरपणा म्हणजेच सलग आपण पाहिलं तर या सृष्टीवर या पृथ्वीवर सर्वात श्रेष्ठ दान कोणतं मानलं जातंय तर पाण्याचं दान. आणि नक्कीच 4 दिवस या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे आणि धन्यवाद दादांचे आभार व्यक्त करेन. हा फटका हवेत आहे, विकेटची संभावना आणि यस डेफिनेटली हवेत होता, विकेट मिळवली गेली. नकुलच्या माध्यमातून अप्रतिम कॅच कलेक्शन पाहायला मिळालं आणि हा मोठा दुसरा धक्का मात्र एशिका स्पोर्ट्स तडखड या टीमला तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दिलाय. धन्यवाद डीजे. नक्कीच ही गाडी ही धून आपल्या काढावर पडणार आहे, कारण की नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन सांगितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आणि नक्कीच पालघर जिल्हा म्हटलं तर आदिवासी जिल्हा म्हणून ओळख. आणि नक्कीच या विभागामध्ये आपण पाहिलं तर अनेक असे आदिवासी समाजातून अनेक कलाकार अनेक गीतकार मात्र येताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुंदर अशी गीतं सुंदर अशी गाणी आपल्याला सातत्याने प्रत्येक हंगामामध्ये प्रत्येक मोसमामध्ये प्रत्येक मुवमेंटवर मात्र येताना पाहायला मिळते. कारण की आता जर जवळजवळ बघितलं तर 31 येणार आहे आणि कदाचित 31वर सुद्धा आणखीन काही गाणी येतील, आपल्याला नक्कीच ही संभावना असेल. परंतु जाऊया आपण तो कलाकारांचा भाग राहिला तर क्रिकेट सुद्धा ही एक चांगली कला आहे. त्या क्रिकेटच्या कलेमध्ये आदिवासी समाजातून सुद्धा अनेक कलाकार आहेत आणि जवळजवळ उल्लेख करायचा झाला तर ते म्हणजेच नामवंत टेनिस क्रिकेटपटू बनलेले आहे. जाऊया आता या मॅचकडे. सध्याच्या क्षणाला पाहिला पण तर पहिल्याच बॉलवर मात्र एक सफलता मिळवून देणारा जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. नवीन आलेला खेळाडू आपण पाहिला तर विक्रांत असेल, विक्रांत वावरे. आता दोन्ही फलंदाज लेफ्ट हँडेड आहेत. या वेळेला मात्र आपण पाहिलं नक्कीच कदाचित बॅटला स्पर्श करणारा चेंडू होता. डिग्लेशन झोन मध्ये 2 धाव मात्र जरूर मिळतील. एक चान्स मात्र कन्वर्ट झाला होता. हलकस मात्र आपण पाहिलं आउटसाइड एज मात्र बॅटला चुंबन घेऊन विकेट किपर प्रयत्न जरूर केले होते परंतु यशस्वी झाले नाही आहेत.
आणि आपण पाहिलं तर 2 धावा मिळाल्या. लगेच चांगला खेळ केला होता गायत्री माता ससोपाडा टीमनं. मात्र निर्णायक मॅचमध्ये आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण तो खेळ चांगला मात्र नक्कीच ठेवू शकले नाही आणि पराभवाच्या छाया जावं लागलं. टफलक आदेश आणि टीम. एकविरा चषक 2024चा हा वैविध्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. जसं म्हटलं जातं ना, ह्याची देही याचा डोला. आणि एकविरा चषकाचा वैविध्यमान भव्य दिव्य 4 दिवसीय हा सोहळा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या तमाम खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हा फटका शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण की फलंदाजाने पाहिलं होतं, हेरलं होतं की जवळजवळ आपण पाहू शकतो 0.38 सर्कलमध्ये आहे. त्याच्यानंतर शॉर्ट कव्हरला एक खेळाडू आहे, त्याच्या डोक्यावरून कदाचित एक चांगला गॅप शोधला तर आपल्या मोठ्या धावा मिळते आणि तो फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. परंतु गोलंदाज हुशार आहे, त्यांना माहिती आहे की माझी लाईन आणि लेंथ काय आहे आणि त्याच दिशेने मात्र आणि त्याच अनुषंगानं मात्र इथून गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. आता पहा जवळजवळ कव्हरला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं तैनात केलं गेलंय. आणि आता चेंडू काय असेल कदाचित आपण पाहू शकताय गुडलाईन की बाउन्सर. आणि साईडला मात्र आपण पाहिला तर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळत आहे शॉर्ट लेगच्या दिशेनं. सिंगल मात्र जर मिळते तर थोडासा अडथळा सुद्धा होता, परंतु आपण पाहू शकता की नक्कीच एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते की जिद्दीने त्या चेंडूपर्यंत पोहोचला गेला आणि चेंडूला अडवला गेला. आपल्या टीमसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण मेहनत घेत असताना हे षटक आपण पाहिलं तर जवळजवळ वैभवचं तितकंच चांगलं राहिलं आहे, कारण की आत्तापर्यंत या षटकामध्ये त्यांनी फेकलेले 4 चेंडू 3 धावा दिल्यात आणि 1 विकेट मिळवला गेलाय. महत्त्वपूर्ण षटक राहिले आणि एक चांगली षटकाचं उदाहरण देताना पाहायला मिळतोय. हा फटक्यामध्ये ताकद नाहीये, फटका फसलाय परंतु शतरक्षक लांब राहिला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेक होताना पाहायला मिळते आणि चांगलं कमबॅक केलं गेलं, ते बॅकअप केलं गेलं. विकेट किपरच्या माध्यमातून चांगला थ्रो सुद्धा झाला होता, परंतु 2 धावा काही वाचवू शकत नाही. पहिल्या 2 षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर चांगली सरासरी प्राप्त केली होती, परंतु या षटकामध्ये फक्त 5 चेंडूमध्ये फक्त आपण पाहिलं तर 5 धावा. जवळजवळ पहिलं षटक भरपूर महागडं पाहायला मिळालं होतं, ते म्हणजेच नकुलचं 16 धावांचं आणि त्यानंतर राकेश 12 धावा दिल्या होत्या, परंतु हे षटक चांगलं आत्तापर्यंत पाहायला मिळालंय. डॉट चेंडूने पाहिलं आपण षटकाची होते समाप्ती. चांगला कमबॅक 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 11च्या सरासरीने 33 धावा पाहायला मिळतात आणि पाहिलं आपण तर 2 महत्त्वपूर्ण गडी हे गमावलेले आहेत इशिका स्पोर्ट्स तडखड असं या टीमने. म्हणजे झालेलं हे कमबॅक आपण पाहिलं ना तर तितकंच महत्त्वाचं होतं आणि जसं मोमेंटमला चेंज करणारे षटक पाहायला मिळालं. आता मोमेंटम मिळवलाय बाबोला बॉयज या टीमने, परंतु त्या मोमेंटमला पुन्हा एकदा आपल्या बाजूने शिफ्ट करण्याची संधी असणार आहे इशिका स्पोर्ट्स तडखड या टीमच्या फलंदाजाकडे. परंतु मोमेंटमला शिफ्ट केलं जाईल का, मॅचची कहाणी पुन्हा एकदा आपल्या बाजूने पलटवली जाईल का, हा मोठा प्रश्न असणार आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्हाला नक्की शोधायचं आहे, आम्हाला शोधायचं आहे आणि प्रेक्षकांना सगळ्यांना शोधायचं आहे. वळणार होतं आपण डीजेकडे, गाणं ऐकणार आहोत, त्यानंतर पुन्हा एकदा या शेवटच्या षटकामध्ये जरूर कमबॅक करणार आहोत. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 3 षटकाचा खेळ समाप्त. 33 धावा मॅच पाहतोय आपण. पहिल्या इनिंग मधला आपण पाहिला तर जवळजवळ तिसरा मुकाबला जो आपण पाहतोय इशिका स्पोर्ट्स वसई तडखड या टीमच्या विरुद्ध बाबूला बॉईज अशी लढत पाहायला मिळते. ज्याप्रमाणे प्रथमतः फलंदाजी करताना 11चे सरासरी प्राप्त केले, तर शेवटचं षटक आपण पाहिलं रोशनच्या हातामध्ये. अपील केले, नक्कीच आपण पाहू शकतो बॅट आणि क्रीज मध्ये ग्लान्स झाला होता आणि त्याचमुळे कदाचित तो आवाज निर्माण झाला होता. अपील मोठी, परंतु त्या अपीलवर तितकं मात्र परिणाम काही पडत नाहीये. परंतु एक चांगली गोष्ट काय होते तर बाबोला बॉईज टीम कडून झालेला आहे कमबॅक पाहायला मिळत आहे.
फ्लाइट दिली गेली होती बॅटची कडा विकेट किपर मात्र नक्कीच सफल करतात आणि सफलता मिळते या शेवटच्या षटकामध्ये विकेट मिळवण्याचं कार्य करतोय. त्याने वाट डीजे ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर मंदिर बनते, महल बनते. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या टीमने एकी केली आहे आणि एकविरा ट्रॉफी बनते आहे आणि त्याने दाखवून दिलं की एक चांगली स्पर्धा जी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. शेवटचं षटक आहे आणि नक्कीच्या शेवटच्या षटकाचा स्पेल मात्र आपण पाहिला तर महत्त्वपूर्ण आणि काउंटर अटॅक करायला हवा. फ्लाइट दिली आहे, गती कमी आहे आणि त्याचा प्रत्यय आपण पाहतोय की एक टायमिंग तितकं चांगलं करू शकत नाही. मिसफील्ड झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र इथून चोरल्या जात आहेत. हे शेवटचं षटक आहे, इथून काउंटर अटॅक करायला हवा. वैभव सारखा खेळाडू आपण पाहिला तर त्याला जसा स्ट्राईक मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूने आपण पाहिली आहे कुठेतरी अडचणीमध्ये इशिका स्पोर्ट्स वसई तडखडची टीम मात्र येताना पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. लेग ब्रेक पद्धतीने फेकलेला चेंडू मिश्रण केला गेलाय आणि तेच कारण पाहतोय इथे फटका फसताना पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजीप्रमाणे फील्ड सेटअप केलंय आणि त्याचा फायदा मिळालाय. आणखीन एक विकेट या षटकामध्ये. डेफिनेटली आपण पाहिलं तर या गोलंदाजीचा जर विश्लेषण करायचं झालं तर विश्लेषण करूया, चर्चा करूया तर भारतीय फिरकीपट्टू म्हणजेच रविचंद्रन अश्विन आणि त्याचप्रमाणे आपण बघितलं की सध्याच्या या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंगमध्ये मात्र त्यांना पाहायला मिळतील, परंतु सध्या तरी इथे रोशन आहेत. चलो मैच चालू रहेगा तो मैदान के बाहर से चलना होगा क्योंकि ये गेंद लगी तो फिर प्रॉब्लम हो सकता है आपको. क्विकर वनचा मात्र वापर केला जातोय. इथेच मात्र आपण पाहिली आहे तर इशिका स्पोर्ट्स तडखड टीम अडचणीमध्ये पहिली 2 षटकं 28 धावा. त्यानंतर आपण पाहिलं की हे षटक तितकंच चांगलं. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू ऑन साइडला आउट करण्याचा प्रयत्न. सचिन काय फिल्डिंग झाले, जबरदस्त. परंतु आपण पाहिलं एका बाजूने वाचवलं तर दुसऱ्या बाजूने बुडवलं असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण की एका बाजूने धावा वाचवण्याचा प्रयत्न केला होता, चांगली फिल्डिंग झाली होती, खराब थ्रोचा प्रत्यय पाहायला मिळाला आणि नक्कीच तिथे बेनिफिट मिळाला. विरोधी टीमला धावा घेण्याची संधी मिळाली आणि धावा मिळताच आपण पाहिलं तर जवळजवळ 2 षटक झालं समाप्त. टीमचे टोटलचा जर विचार करायचा झाला तर 4 षटकाचा खेळ फिनिश होतोय आणि 4 षटकामध्ये आपण पाहिला तर फळकावर लागल्या जातात 37 धावा आणि 38 धाव्यांचं हे लक्ष पाहायला मिळेल. चला पुढील मॅच असेल 2 टीम्स मध्ये, एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा आणि सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमचे कर्णधार. चला आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. आणि मी आधीच सूचना दिल्या होत्या कारण की नक्कीच प्रत्येक टीमला माहिती आहे आपला मॅच असेल तर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचं आहे. चला स्पीड अप करा, 2 कर्णधार लगेच या आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणजे रुपेश असतील.
रुपेश मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा करणार आहोत टॉस. एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा आणि सम्राट स्पोर्ट्स सागपाडा अशी लढत पाहायला मिळेल आपल्याला. रुपेश मोरे फिरकी किंग म्हणून आपण ओळखतो. जुचंद्र विभाग नक्कीच आपण पाहिला तर जेव्हा जुचंद्र प्रीमियर लीगचा जर विषय येतोय तर चर्चा रुपेश मोरे यांच्या नावाची भरपूर होताना पाहायला मिळते. रवी सुद्धा पाहिले आपण तर रवी डवले एक मॅग्निफिसंट खेळाडू आहेत त्यापैकी एक रुपेश मोरे यांच्या शुभ असते. टॉसची ओळख एकविरा स्पोर्ट्स आणि मातृ ब्रदर्स. एकविरा स्पोर्ट्स असा कॉल असेल सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमच्या कडच्या माध्यमातून आणि येतोय मातृ ब्रदर्स स्पोर्ट्सचे. नक्कीच रुपेश शुभेच्छा द्या आणि आपण विराज माडवा. एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीम 4 ओव्हरचा मॅच आहे. टॉस जिंकलाय. काय डिसाईड करणार? काय वाटते इथे तुम्हाला? नक्कीच पहिला गोलंदाजी करणं चांगलं असेल की नक्कीच त्यानंतर की चेसिंग करणं चांगलं असेल? गोलंदाजी करणं चांगलं आहे कारण की इथे आपण पाहू शकतो चांगल्या धावा आहे ते होत आहेत. तरी पण तुमच्याकडे जर चांगले बॉलिंग युनिट आहे तर असे कोणत्या बॉलिंग युनिटमध्ये तुमच्याकडे अस्त्र असतील त्याचा तुम्ही योग्य रीतीने या 4 षटकामध्ये वापर करणार? अशा 2-3 बॉलर आहेत. एकविरा चषक आपण पाहिली आहे तर हंगामातली दुसरी स्पर्धा खेळताय तुम्ही म्हणजेच आता या सीझनमध्ये खेळण्याची तयारी म्हणजे तुमचा प्रॅक्टिस म्हणजे सराव कशा पद्धतीचा राहिलाय? सराव तर आहे चालू. या सीझनमध्ये म्हणजे मागचं सीझन तुमचं कसं गेलं की मागच्या सीझनमध्ये एखादी ट्रॉफी तुम्ही तुमच्या घरी आणली आहेत का ॲज अ क्रिकेट खेळत असताना? असे नाही काय नक्कीच नाही आणल्या परंतु या वेळेला तुम्ही नेण्याचा प्रयत्न करणार या स्पर्धेतून? आज करू. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीमचे कॅप्टन काय वाटतंय की टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला करायची फलंदाजी करणं तुम्ही हाच योग्य मनासारखा निर्णय होता की तुम्ही टॉस जिंकला असता तर काय गोलंदाजी स्वीकारली असती का? क्षेत्ररक्षण घेतला असता. परंतु आता तुम्हाला करायची ज्याप्रमाणे मनाच्या विरुद्ध हा भाग पाहायला मिळतोय. काय वाटतंय? सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीम मागचं काही वर्षापासून खेळतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगलं परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुठेतरी मागे पडतोय. काय चुका होतात की तुम्ही मागे क्रिकेट चांगलं खेळतायत परंतु कुठे चुकतायत तुम्ही? चुका आहेत त्या सुधारवल्या आहेत आणि पुढे आम्ही बॅटिंग करू, चांगली बॅटिंग करू आणि नक्कीच चांगला क्रिकेट खेळा आणि नक्कीच चांगले पुढे जा. एक प्रश्न असा असणार आहे की एक विराट ट्रॉफी या हंगामातली दुसरी स्पर्धा परंतु वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना दुसरी ट्रॉफी खेळण्यासाठी आतुरता किती होती तुमची? खूप. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्समधून अव्वल असा आहे की एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमने नाणेफेकी जिंकून आपण पाहिलं प्रथमतः गोलंदाजी निवडले आणि सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या टीमला फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन दिलं गेलं आहे. पुढील मॅचचं जर विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच हा साखळी म्हणजे पहिल्या इनिंगचा हा मुकाबला पाहायला मिळेल परंतु चालू असलेला या आधीचा पहिल्या इनिंगचा नक्कीच तो दुसरा इनिंगमध्ये आता कन्वर्ट झालेला म्हणजेच आपण पाहिलं तर बाबोला बॉईजला मात्र आपण पाहू शकतो. आता पाहणार आहोत चेसिंग करताना मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. तिथे सज्ज असतील साथी समाजक मित्र विजयजी भोये. धन्यवाद जयेश ढोकले. मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 4 षटकामध्ये 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. 2 बॅटर मैदानी शात मध्ये अमित नानकर अँड राकेश सावरा तर गोलंदाजी करण्यासाठी रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव ही कंप्लीट केली आहे. जवळजवळ आपण पाहिलं तर 9.50च्या सरासरीने ही धावसंख्या पूर्ण करायची आहे. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर राकेश सावरा. यावेळेस आपण पाहिला तर पॉइंटच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट केला होता परंतु मिडल पुन्हा एकदा एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 आकड्यावरती. पहिलं षटक आपण पाहिलं तर हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न 2 बॅटर करत असतात परंतु सुरुवातीचे 2 चेंडू आपण पाहिलं ना तर खूपच चांगले या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळालेत. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. एवढंच आपण पाहिलं तर
कव्हरच्या दिशेने हा सुंदर फटका होता. पुन्हा एकदा मिळेल एक सिंगल. सध्या तर या ठिकाणी आपण पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवलंय बॅटरला. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करू दिला जात नाहीये. 38 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे बबल ऑफ वाईस या टीमला. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर रवींद्र तांबडा चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस आपण पाहिलं तर रिव्हर्स चा फटका निश्चितच केला होता. झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी चांगला झाला होता. मात्र शेवटच्या मोमेंटला हातातून निश्चितच हा चेंडू निसटला गेला. झेल झाले ड्रॉप. रिव्ह्यू बिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग साईड निश्चितच हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला बिमर साठी. निश्चितच फेअर डिलिव्हरी आहे. कारण बॅटर जर आपण पाहिलं तर खूप पुढे स्टेप आउट झाला होता. तेच दृश्य या ठिकाणी आमच्या तिसऱ्या अंपायरने या ठिकाणी दर्शवलं. चार चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 5. आणि आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू जो होता तो गमावलेला आहे. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर स्टेजच्या बाहेर निश्चितच पाहायला मिळालाय. हा वाईट बॉल आव्हानाच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर सई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत कडक नियम लागू केलेत. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी केलंय. यावेळेस आपण पाहिलं तर पायांचा वेध केला होता गोलंदाजाने. चांगला बॉल, चांगला कमबॅक निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. परंतु बघूया धन्यवाद डीसे, धन्यवाद. यस, पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. निश्चितच षटकार आहे की मग चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन लँड झाला हे निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर तिसऱ्या अंपायरनं चेक केलंय. चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन रवाना झालाय. म्हणजेच मिळतील फक्त 2 धावा. धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 अजूनही चेंडू शिल्लक आहेत. ते म्हणजे 18 आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिशय जबरदस्त षटक हाताळलं गेले. 8 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतात. अजून सुद्धा 10च्या सरासरीने 30 धावा विजयासाठी पूर्ण कराव्या लागतील भाभोला बॉईज या टीमला. चला थोडीशी घाई करायची आहे.
अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसातील. निश्चितच अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये ही रोमहर्षकाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकविरा चषक 2024-25 हा क्रिकेटचा महासंग्राम. हकेला धावणारी नवसाला पावणारी एकविरेच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुरस्कर्ते आहेत एकविरा स्फोट वाकीपाडाचे सर्व खेळाडू ग्रामस्थ आणि त्यांनी घेतलेली ही संपूर्ण मेहनत अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहिला तर सज्ज झाला आशिष सुतार. ऑन स्ट्राइक मध्ये बॅटर आपण पाहिला तर अमित. पहिला बॉल समोरच्या दिशेनं चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. लॉंग ऑनच्या दिशेनं पाहायला मिळाली. फक्त सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. फटका सुंदर होता, परंतु जर हा फटका गॅप मध्ये असता तर निश्चितच चांगल्या धावा येऊ शकल्या असत्या. सलामीची जोडी सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अमित अँड त्याला साथ देतोय मिस्टर राकेश. राऊंड द विकेट हा दुसरा बॉल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं गेलंय. थोडासा धीम्या गतीने हा चेंडू जयेश या ठिकाणी टाकला होता आणि चेंडू पळल्यानंतर थोडासा आपण पाहिला तर बाहेरच्या दिशेने वळला गेलाय. तर हेच आपण पाहतोय चेंज ऑफ पेस मिश्रण आणि ताकद राहिली आहे. इशिका स्पोर्ट्स तडखड या टीमची गोलंदाजी म्हणून ताकद ओळखली जाते. परंतु याच गोलंदाजीवर जर मॅच जिंकायची असेल तर अटॅक करावं लागेल, कारण की गोलंदाजी अशीच होणार आहे. कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण अशीच गोलंदाजी करू तरच आपल्याला फायदा मिळणार आहे. इथे यावेळेस मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. जजमेंट चुकलं गेले, झेल होते ड्रॉप. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट, आपल्यामध्ये असलेली क्षमता या ठिकाणी सिद्ध करत असताना गोलंदाज आशिष सुतार चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या बोटामध्ये असलेली जादू तो या ठिकाणी दाखवतोय. परंतु म्हटलं जातं ना, बुडत्याला काढीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. जयेश, हा कॅच मी तर म्हणेन विजय की गेम चेंजिंग ठरणार आहे, कारण की राकेशला एक बाद करण्याची संधी गमावल्यानंतर आहे. कारण की आता मात्र व्हेरी डेंजरस प्लेयर आहे. अनेक वेळा मी या खेळाडूचा खेळ पाहिला आहे आणि सळो की पळो अशी करून दयनीय अवस्था करून ठेवणारा फलंदाज म्हणजे राकेश, आणि त्याला संधी देऊन मोठी चुकी केली शिका स्पोर्ट्स तडकड टीमला. येणाऱ्या वेळेनुसार तो देखील रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी आशिष सुतार. यावेळेस आपण पाहिला तर निश्चितच पंच आपल्याकडे वळतायत. यस, इट इज अ वाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर निश्चितच थोडासा बाहेर जरूर निघालाय, तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दुसरं षटक निश्चितच या ठिकाणी चालू आहे. षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. अजून सुद्धा उर्वरित 3 बॉल बाकी आहेत या दुसऱ्या षटकातील. ऑन स्ट्राइक बॅटर आहे तो म्हणजेच राकेश. यावेळेस बॅटची हलकीसी नरेश, काम तमाम. राकेश सावरा होतोय. बाद, पहिला धक्का बबल बॉयज टीमला.
थँक्यू डीजे. सहकार्य करायचं आहे, स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, कारण की वेळ थांबत नाही आहे आणि आपले जे खेळाडू असतील आपण रेडी राहायचं आहे. कारण की सर्वांना माहीत आहे आणि दिवस छोटा आहे, त्यामुळे संध्याकाळ लवकर होते आणि त्याच्यासाठी मित्र हेच म्हणेन की प्रत्येक टीमने रेडी राहायचं आहे आणि आपले जे गेम प्लॅनिंग्स असतील आणि ते आखून ठेवायचे. कारण की ज्या वेळेला फलंदाज बाद होतो ना, त्यावेळेला पुढचा कोणता फलंदाज येईल त्याच नंतर आपण पाहिला कोणता गोलंदाज असणार तो गोलंदाजी करेल आणि भरपूर काही अशा चर्चा होत असतात. त्यामुळे भरपूर असा एक्स्ट्रा आपण पाहिला तर वेळसुद्धा खर्च होत असतो आणि तो वेळ वाचवण्यासाठी थोडंसं सहकार्य करा हे मी रिक्वेस्ट करेन. नक्कीच सातत्याने 4 दिवसामध्ये ही रिक्वेस्ट सगळ्या टीमसाठी असणार आहे आणि पुन्हा एकदा वळणार आहोत मॅचकडे. तर अजून सुद्धा जिंकण्यासाठी 14 बॉल शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 26. 14 चेंडू 26 धावा. नो बॅटर मैदानी शात मध्ये इन झालाय नकुल नानकर. नकुल अपना ये बल्लेबाज आए मैदान के अंदर, इनको अच्छा खेलना होगा और इनको अपना किरदार दिखाना होगा क्योंकि एक तरफ से रन नहीं बन रहे थे. ये देखो चालाकी भरी गेंदबाजी कर रहे हैं, अपनी गेंदों का अपनी उंगलियों का बड़ी आसानी से और तजुर्बे के साथ इस्तेमाल कर रहे हैं क्योंकि किस बल्लेबाज को कहाँ पे गेंद डालनी है और किस दिशा में निकालनी है ये सब जान बुझकर कर रहे हैं क्योंकि उनको ज़्यादा पता है क्योंकि हमें इसी में फ़ायदा है तो फ़ायदे के सोचेंगे और उसी फ़ायदे में अब चलते हुए गेंदबाजी करने वाली टीम इशिका स्पोर्ट्स वसई तडखड की. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नकुलनं केला होता, तो बॅट आणि चेंडू याच्यामध्ये कनेक्शन जे व्हायला हवं होतं ते झालं नाहीये. मिळाले एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं दुसऱ्या षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती 1 बाद 13 धावा. दो ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर में बना है केवल ही केवल बाबूला बॉयज टीम ने 2 ओवर में 13 रन क्योंकि एक बड़ी विकेट उन्होंने गंवाई है. राकेश स्ट्रगल करते बहुत नजर आए थे लेकिन आशीष की गेंदबाजी क्या बेहतरीन थी और उन्होंने कमाल करके दिखाई क्योंकि इस ओवर में उन्होंने केवल 5 रन खर्च करके एक बड़ी सफलता प्राप्त की अपने टीम के लिए. अब यहाँ से मुकाबला टफ होता गया है क्योंकि आने वाली 12 गेंदें और 12 गेंदों में जीतने के लिए ज़रूरत रहेगी 25 रनों की. तो ये मुकाबला अब उस लेवल पे आ गया है क्योंकि ये बल्लेबाज को अब हड़कंप मचाना होगा या फिर ये मैच चला जाएगा अपने हाथों से. और जैसे मैंने हड़कंप की धड़कम की और देखो बल्लेबाज ने हरकत की और बल्लेबाज ने कर दी हरकत और मिली है उनको बरकत, दगा दिया उन्होंने बेहतरीन सिक्सर 6 रन. निश्चितच मागच्या 2 ओव्हर मध्ये जे गमावलंय ते या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती गमावलंय असं वाटत नाही जयेश तुला. खराब चेंडूची हाताळणी केली, फुलटॉस डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर फायदा नकुलने या ठिकाणी निश्चितच घेतला आहे जयेश. म्हणूनच आपण पाहिलं की नकुलला 3ऱ्या क्रमांकावर का बोलवलंय कारण की एका बाजूने जर राकेश स्ट्रगल करत होता, प्रत्येक दिवस आपण पाहिलं तर एका खेळाचा सारखा नसतो, स्ट्रगलीचा असतो. तो स्ट्रगलीचा दिवस होता कारण की नकुलचा दिवस आजचा असू शकतोय आणि नकुल तो दर्शवतोय की त्याने ठोकलेला षटकार आणि ती खरोखर जो चांगला उल्लेख केला तुम्ही कमावलं आणि ते गमावलं. आता मात्र कोण आणखीन गमावतंय आणि कोण कमावते पाहावं लागेल. हा मोठा पलटवार होऊ शकतोय कारण की षटकारानंतर विकेट मिळू शकते आणि यस डेफिनेटली आता हेच पाहायला मिळालं. बारी बारी सबकी बारी, पहिली थी बल्लेबाज की बारी, अब है गेंदबाज की बारी आणि या वेळेला पडलाय बारी आणि त्याच फलंदाजाने षटकार लगावला, त्याचीच विकेट इथे गोलंदाजाने मिळवली. पानी पड न पोशी मला याद कर, जसा जसा पाणी पड न पोश मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल. थँक्यू डीजे. एका बाजूने अमित उभा आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु दुसऱ्या बाजूने पार्टनरशिपची गरज आहे कारण की अमितला तितकी स्ट्राईक सुद्धा मिळालेली नाहीये. पहा जवळजवळ 3ऱ्या षटकामध्ये आपण आलोय आणि 3ऱ्या षटकामध्ये आलोय आणि इथून जवळजवळ आपण पाहिलं की अमित ॲज अ ओपनरला आलेला खेळाडू किती चेंडू खेळलाय तर फक्त 3. म्हणजे हा
प्लस पॉईंट असू शकतोय इशिका स्पोर्ट्स तडखड टीमसाठी, कारण की त्या खेळाडू जर आपण चांगल्या खेळाडूला स्ट्राईकपासून लांब ठेवलं मॅचवर आपल्याला एक संधी प्राप्त होते आणि ती संधी साधण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे आपण पाहिले थोडंसं फंबल झालंय आणि धाव मात्र एकच. आता आपण पाहिलं तर एका बाजूने आपल्या सर्वस्व जबाबदारी आपल्या स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मी अमित नानकर, कारण की ज्या आत्मविश्वासाने त्यांनी सांगितलं की यस मी आता स्ट्राईक घेईन, आता नो दुसऱ्या धावेची काही गरज नाही आहे, जे काय करायचे आता आपल्या टीमसाठी इथून मला चांगलं कार्य करायचं आहे आणि त्या आत्मविश्वासाने स्वतःकडे ठेवलेली ही स्ट्राईक आणि त्याचा किती फायदा मिळेल पाहूया या बॉलवर. निश्चित आतापर्यंत तर पाहिलं तर विक्रांतनं पलटवार केलाय, कमबॅक केलाय या ठिकाणी. यावेळेस आपण पाहिलं तर हा फुलटॉस बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे वैभव पुढे सरसावला, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूची फेकी देखील अचूक पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण वैभवच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 17 धावा ही मॅच आपण पाहू शकतोय की जिथून 24 चेंडू 38 होत्या आणि आता 8 मध्ये जवळजवळ 17. म्हणजेच इथे काय घडलंय तर आपल्याला एका बाजूने एक चांगली गोष्ट दिसते इशिका स्पोर्ट्स टीमची साठी, तर गोलंदाजी चांगली आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, डोळे मिटून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु डोळे मिटून तुम्ही एकच गोष्ट करू शकता, झोपेमध्ये चांगलं स्वप्न. या ठिकाणी क्रिकेट डोळे मिटून खेळलं जात नाहीये. अंधाधुंदा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता आणि त्याचा परिणाम निश्चितच झेलच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. जसा जसा पाणी पडा ना पोष मला याद कर. थँक्यू. इज अडचणीचं प्रमाण वाढत गेलंय आणि त्या अडचणीचं प्रमाण वाढण्याचं कारण विकेट मात्र आता इथे सातत्याने गमावली आहेत. आशिषचं खूप चांगलं कॅचिंग पोझिशन पाहायला मिळालंय, स्टायलिश अंदाजामध्ये, म्हणजे जणू काही ऑस्ट्रेलियन स्टायलिश अंदाजामध्ये कॅचेस त्याने आतापर्यंत पकडलेत. हा चांगला फटका आहे. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. नशीब पण बहादुराचा साथ देत आहे आणि दर्शनच्या माध्यमातून सुपर कॅच पाहायला मिळालाय. कॅच ऑफ द डे, कदाचित हा कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरू शकतो या स्पर्धेमध्ये. ग्रेट कॅचिंग. तर संजय सुले यांच्याकडे निश्चितच या झेलकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. अतिशय जबरदस्त हा रनिंग झेल पकडला गेलाय. म्हटलं जातं ना अशा कॅची पकडल्या जात नाही तर चिपकल्या जातात. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि त्याच्यानंतर वाघाच्या पंजासारखी झडप मारली बॉलवरती आणि हा झेल मात्र पकडला गेला. असं सुद्धा म्हटलं जात आहे ना की जर तुम्ही 99% मेहनत करा, 1% नशीब तुम्हाला साथ देईल आणि ती नशिबाची साथ मिळाली. लाजवाब अफलातून कॅच आणि सुपर अप्रतिम. धावफलक आहे 21. अजून सुद्धा जिंकण्याकरिता 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत आपण पाहिला ना स्ट्राईक वरती अमित नानकर आहे तोपर्यंत थोडस पॉझिटिव्ह बाजू नक्कीच पाहायला मिळेल जयेश या ठिकाणी बाबोला बॉय टीमच्या बाजूनं. सर अमित नाणेकर गेम चेंजिंग प्लेयर का ओळखला जातो, एक मोठा खेळाडू म्हणून का ओळखला जातोय हे माहिती आहे, कारण की वसई विभागामध्ये खेळतोय सातत्याने. ओहो तेच तर्रार चेंडू आता आक्रमक मोड मध्ये ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की अमित आलाय आणि नक्कीच जिद्दीने मात्र क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहे. निश्चितच अमितसाठी मी तर एवढंच म्हणेन, कठीण परिस्थितीत नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये, अजून सुद्धा होऊ शकता, करू शकता, ही जिद्द मनामध्ये असायला हवी जयेश. आणि यस जिद्दीने लढत असताना म्हणतो ना, आणि योद्ध्यासारखा लढत असताना म्हणतात ना, योद्धा नेहमी काय म्हणतो माहिती आहे का, संकटे किती येऊ दे मी इथे ठाम आहे, हारजीत तर नंतरची गोष्ट राहिली, त्या संकटाशी जिद्दीने लढणं हेच माझं पहिलं काम आहे. आणि त्या संकटांशी जिद्दीने लढण्याची धमक ठेवणारा खेळाडू म्हणजेच अमित नानकर. पाहूया समोर गोलंदाज आहे दर्शन, त्याने खूप चांगली फलंदाजी ॲज अ ओपनर म्हणून केली होती. आता 1.5 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या टीमला विजय करून द्यायचा आहे.
चेंडू शिल्लक आहेत 5 जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 17. नंबर 4चा गोलंदाज टाकण्यासाठी दर्शन. यावेळेस आपण पहिला चेंडूला सोडून दिलंय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. 1 टचमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आता मात्र 5-16चं समीकरण. 5 चेंडू 16 धावा. जसं म्हटलं जाते ना कि काम ऐसा करो कि पहचान बन जाए, अपने कदम ऐसे चलो कि निशान बन जाए. जिंदगी तो काट लेता है हर कोई, लेकिन आप जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए. और मिसाल भर एक पारी खेलनी होगी अगर अपनी टीम को जिताना है तो अमित को वो कर सकते हैं और इस बार वो मौका भी उनको मिला है. दर्शन राईट मोर द विकेट ना. यावेळेस पुन्हा हलू गतीने टाकलेला हा बॉल. चेंडू जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. बघूया काय पंचांचा इशारा येतोय. डी झोनच्या अगोदर बॉल स्टॉप झालाय की मग पडद्याला टच झालाय. पंच या ठिकाणी कळवतायत. हा डॉट बॉल येईल. यस थँक्यू. आता मात्र 4 बॉल 16ची गरज आहे. 16 धावांची. एक मोठा फटका सामन्यामध्ये वापसी करून देईल का जयेश? हे निश्चितच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आतापर्यंत दर्शन याने अचूक पद्धतीने गोलंदाजी केली. अजून सुद्धा 4 बॉल टाकायचे आहेत त्याला. हा ट्रॅकर बॉल होता. पूल केलाय. पूल अँड सक्सेसफुल. 6 धावा षटकार. हड़कम मजा दी आप सिक्सर ने इसे, और क्योंकि इस खिलाड़ी को अच्छी तरह से पहचानते जानते हैं और उन्होंने जता दिया है कि बता दिया है हाँ मैं हूँ और मैं लड़ने वाला हूँ. निश्चित अतिशय जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पिकअप शॉट. शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याला मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडलं गेले. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. म्हटलं जातं ना ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाते हैं सीने में. आग दोनों तरफ बराबर की लगी है. यावेळेस हा स्लोवर गतीचा बॉल या ठिकाणी डिलिव्हरी केलाय मिस्टर दर्शन आणि निश्चितच त्याच्यामध्ये फसला गेला बॅटर अमित. जसं म्हटलं जात आहे ना की बदल काळाची गरज आहे आणि इथेच आपण पाहतो की बदलाची गरज गोलंदाजाला लागली आहे. शक्तीपेक्षा युक्ती महान आणि त्याचं उदाहरण प्रत्यक्षात दिलंय. 2 चेंडू 10 धावा. अजून सुद्धा मॅच फिनिश नाही आहे. हा चेंडू खूप निर्णायक ठरेल या मॅच मध्ये, कारण की इथे मोठा फटका आला मॅच मध्ये. पुन्हा एकदा मोठा कमबॅक इथे बाबुल बॉयज टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. अमित नानकर आता काय करतील? प्रेशर आहे. षटकातील पुढचा बॉल. ओ हो हो हो. यावेळेस आपण पाहिलं तर चांगली डिलिव्हरी या ठिकाणी हाताळली गेले. पूर्णपणे बीट झालाय अमित नानकर. असं वाटलं होतं की सामना सहजपणे हा घेऊन जाईल आपल्या खिच्यामध्ये अमित, परंतु नाही. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय इशिका स्पोर्ट तरखड या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक मिस्टर अमित नानकर. बबला बॉईज बबलापाडा. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला इशिका स्पोर्ट्स तडखड. आणि जीवदानी चषकामध्ये आपण पाहिलं होतं की बाबुला बॉईज विरुद्ध इशिका स्पोर्ट्स तडखड असा जो मॅच झाला होता आणि त्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं वर्चस्व बाबुला बॉईज या टीमनं गाजवलं गेलं होतं. परंतु आज परतफेड केली. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये परतफेड नसते, परंतु आपण बघितलं तर ज्याप्रमाणे चांगला खेळ हा पाहायला मिळाला आणि त्याच कारणामुळे आपण बघू शकतोय की इथे पाहायला मिळतं इशिका स्पोर्ट्स टीमने मात्र जिंकला. आता आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आजच्या दिवसाचं मॅच शेड्यूल्स आपण पाहिलं. पहिल्या इनिंगचा यानंतरचा होणारा मॅच आपण पाहिला तर एकलव्य स्पोर्ट्स मांगुंडपाडा विरुद्ध सम्राट स्पोर्ट्स सागपाडा. त्यानंतर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी विरुद्ध एमबी स्पोर्ट्स बागपाडा आणि आई चंदिका स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध आई मोरदी स्पोर्ट्स राजावली. हे आजच्या दिवसातले शेड्यूल्स आहे.